आणि झालं का बटर चिकन? मला भूक लागली. हो, बटर चिकन पराठा तयार आहे. आता आपण जेवणच घेऊया. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण हॉटेलसारखं घरच्या घरी बटर चिकन बनवूया. त्याला लागणारी सामग्री बघूया. बटर चिकनला लागणारी सामग्री: अर्धा किलो बोनलेस चिकन आहे, लिंबू, कोथिंबीर, आलं आणि लसूणची पेस्ट, 2 टोमॅटो, 3 कांदे, बटर, मीठ, काजू, दही, साखर, किचन किंग, कस्तुरी मेथी, जिरं, धणे, साधी मिरची पूड, काश्मीरी मिरची पूड, हळद, खडे मसाले, तेल आणि पाणी एवढं साहित्य बटर चिकनला लागतं. आपण चिकनला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे. आपण हा लिंबू घेतला होता, तो घेतलाय, अर्धा लिंबू आहे. हे थोडंसं बटर टाकते. एक मोठा चमचा दही घेतलाय. 1 आणि अर्धा टाकते मी. मीठ आवडीनुसार, हळद पाव चमचा, काश्मीरी मिरची पूड आहे 1 चमचा टाकली आहे. आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट 2 चमचे टाकले. आता याला आपण पूर्ण मिक्स करून घ्यायचंय. सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला आणि याला अर्धा तास ठेवून द्यायचं मॅरिनेटसाठी. हे सगळं दही, बटर, लिंबू, काश्मीरी मिरची, हळद आणि मीठ एवढं याला आपण लावलेलं आहे. आता हे आपण ढाकण लावून ठेवूया आणि अर्धा तासासाठी बाजूला ठेवूया. आता आपण ही कढई ठेवली आहे. आता आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे बटर चिकनचा. तर त्यासाठी कढई ठेवली. कढई थोडी गरम झाली की मग आपण तेल टाकूया त्याच्यामध्ये. आता हे कढई तापलेली आहे. आता हे सगळे गरम मसाले मी घेतलेले आहेत. तेजपत्ता आहे, दालचिनी आहे, 4 लवंगा, 6 काळी मिरी, 4 हिरवी वेलची आणि 3 मसाला वेलची ही आपल्याला टाकायची आहे. त्यात खडे मसाले टाकलेले आहेत. थोडीशी अशी कोरडीच भाजून घेऊया आणि आता तेल टाकूया त्याच्यामध्ये. जास्त नको आहे, पण थोडंसं तेल पाहिजे आपल्याला, कारण याच्यात आपण कांदा, टोमॅटो सगळंच टाकणार आहे. गरम मसाल्याचा सुंदर असा सुवास सुटलेला आहे. जास्त लाल पण करायचं नाही. गरम झाले की सुंदर असं. आता हे गरम झालेलं आहे आपलं. हे बघा असं तडतडायला लागले वेलची वगैरे. आता आपण याच्यात कांदा घालणार आहे. आता कांद्याने रंग बदललेला आहे. आता आपण थोडंसं मीठ टाकूया त्याच्यामध्ये. लक्षात ठेवा, आपण चिकनला पण मीठ लावलेलं आहे, त्याप्रमाणेच मीठ टाका. मीठ टाकल्यावर थोडं बदलून घेऊया. कांदा मऊ होतो. आता याच्यामध्ये हे टोमॅटो घेतलेत आपण, ते टाकू. 2 मिनिटं आपण झाकण ठेवूया. म्हणजे काय होईल, कांदा आणि टोमॅटो मऊ होऊन जाईल. 2 मिनिटं झालेली आहे. आपण आता झाकण काढूया. अजून थोडा मऊ झाला पाहिजे. दोन मिनिटं परत ठेवूया. आता बघा आपली 2 मिनिटं झालेली आहेत. कांदा असा व्यवस्थित मऊ झालाय, छान झालाय. आता हे आपलं वाटून घ्यायचं आहे आपल्याला. आता ह्याच्यात हे मी 20 काजू घेतले. तर हे काजू आपण ह्याच्यात टाकायचे. त्याला पण थोडं गरम करून घ्यायचं. आता आपण ही जी पेस्ट केली आहे आलं लसूण
आणि कोथिंबीर आहे. ती 1 चमचा मी ह्याच्यात टाकते. आपण त्यालाही लावली आहे, थोडीशी ह्यालाही लावली आणि सुगंध सुंदर असा असेल. आता हे आपलं वाटप तयार आहे. आता हे आपण मिक्सरला लावून द्यायचे. हे मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे. समजा झालं की आपण मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे. आता मी बंद करते, गॅस बंद केला. चला तर आपला आता अर्धा तास झालेला आहे मॅरिनेट करून. आता आपण हे फ्राय करायला घेऊया. आपण गॅस चालू करूया, तेल टाकूया. हे बघा आता आपलं मॅरिनेट झालेलं आहे. आपण चमच्याने सगळं एकत्र करून घेऊया आणि एक एक पीस त्याच्यामध्ये ठेवूया. आता हे बघा असं ठेवायचं. आपण सगळे असे लावून घेणार आहोत. तर सगळं आपण लावून घेतलंय. खालून जरा 1-2 मिनिटांनी झालं की मग आपण उलटं करूया. आता मी हे झाकण ठेवलंय 2 मिनिटासाठी. आता हे आपण झाकण काढलंय. बघा 2 मिनिटं झालेली आहे. आता हे आपण हे सगळे पीस एक साईड उलटी करतो. हे बघा आपलं चिकन फ्राय आवडलं का? सुवास सुंदर सुटलाय ना? फक्त 2 मिनिटात बटर चिकन तयार आहे. आता तुम्हाला शिजलाय का दाखवते. शिजलं ते आपलं तयार आहे. आता आपण बटर चिकन करायला घेऊया. आता आपण ही कढई गॅसवर ठेवली आहे. तर गॅस चालू करूया. आता ह्याच्यात आपण बटर फोडणीला आपण बटर चिकन आहे, बटरच टाकूया. तेल नाही टाकत आहे मी, बटरच टाकते. ते तापली. आता आपण बटर टाकणार आहोत. हे वाटप केलेलं आहे. आपलं हे जे वाटप आहे ते आपण व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. आता ह्याच्यात मसाले टाकूया. मिरची पूड आहे, अंदाजानं आपल्याला जसं तिखट हवं ना तसं करा. काश्मीरी मिरची, मी इथे रंग घेतला नाही, कलर लावला नाही. काही जण रेड कलर पण टाकतात, पण मी नाही टाकलाय. किचन किंग, मी 1 चमचा किचन किंग घेतलाय. अर्धा चमचा जिरा पावडर घेतली. 1 चमचा धने पावडर घेतली. पाव चमचा हळद घेतली. त्याला मीठ लावलेलं आहे, त्याप्रमाणे मी थोडंच मीठ घेते. आता हे सगळं एकजीव करूया. सुंदर असा गरम मसाल्याचा सुवास सुटलेला आहे. छान. आता बघा हे कसं तेल सुटलेलं आहे. असं तेल सुटलं की आपला मसाला फ्राय झालेला आहे. आता हे मसाल्याचंच पाणी आहे ते आपण याच्यात टाकू. बघा हे व्यवस्थित उकळी आली की आपण ते चिकन त्याच्यामध्ये सोडू. आता हे आपण जे फ्राय करून चिकन घेतलं होतं ते याच्यामध्ये सोडायचं. चिकन तयार आहे. याच्यामध्ये चवीसाठी थोडीशी पाव चमचा साखर टाकणार आहे. ही कस्तुरी मेथी आहे. हे हातावरती घेऊन असं सुरगटून घ्यायचे. हे बटर आहे ते टाकते आणि ह्याच्यावर थोडी क्रीम टाकूया. ते आपलं बटर चिकन तयार. सुंदर असा रंग आलेला आहे. झालं आपलं बटर चिकन. आता मी थोडीशी
कोथिंबीर टाकते. आता आपण थोडीशी क्रीम टाकणार आहे. क्रीम नसेल तर दुधावरची साईची असं एकजीव करून तेही टाकू शकतो. मी ही क्रीम टाकते बघा. आता आपलं बटर चिकन तयार आहे. हेल्दी खा, मस्त राहा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आराध्या आता बटर चिकनची टेस्ट करायची. कसं झालंय सांगायचं ना.